श्रीमद भागवत ग्रंथाची पूर्वपीठिका आपण आता ऐकूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. श्रीमद भागवत ग्रंथाचे भक्ती मार्गामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ अनन्य भगवत भक्तीनेच मनुष्याला खरी शांती प्राप्त होते असा अत्यंत महत्त्वाचा संदेश या ग्रंथातून दिला गेला आहे. थोर ऋषी श्री वेदव्यास हे या ग्रंथाचे लेखक आहेत. श्री वेदव्यासांच्या बाबतीत असे सांगितले जाते की व्यासांनी अनेक पुराणे रचली, विस्कळीत असलेल्या वेदांची नीट रचना केली, महाभारतासारखे महाकाव्य लिहिले, परंतु तरीही त्यांच्या चित्ताला शांती लाभली नाही. ते अस्वस्थच राहिले. म्हणून श्री नारद मुनींच्या आदेशानुसार त्यांनी भागवत लिहिले. भागवतातील श्रीकृष्ण चरित्र गायनाने व्यासांना असीम शांती प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांचे हे लेखन, श्रवण, पठण करणाऱ्यांनाही पराशांतीचा लाभ झाला. त्यानंतर व्यासांनी हे भागवत आपल्या प्रखर बुद्धिमान, धगधगते वैराग्य अंगी असलेल्या पुत्राला म्हणजेच शुकाचार्यांना, शुकमुनींना सांगितले. शुकाचार्यांनी हे भागवत कथाकथन राजा परीक्षिताला केले आणि त्या श्रवणामुळे राजा परीक्षित शापमुक्त होऊन उत्तम प्रकारे भवसागर तरून गेला. म्हणूनच भागवताचे लेखक श्री वेदव्यास असले तरीही वक्ता मात्र शुकाचार्य आहे असे मानले जाते. तर हा राजा परीक्षित कोण होता, त्याच्या बाबतीत काय घडले होते, म्हणून शुकाचार्यांनी त्याला भागवत ऐकवले, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला महाभारत युद्धातील एक प्रसंग पाहिलाच पाहिजे. महाभारत युद्धात द्रोणाचार्यांचा वध झाला. त्यामुळे संतापलेल्या त्यांच्या पुत्राने अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या 5 पुत्रांना ठार मारले. दुःखाने वेड्यापिशा झालेल्या द्रौपदीने याची शिक्षा म्हणून अश्वत्थाम्याच्या मस्तकात असलेला त्याचा जन्मसिद्ध तेजस्वी मणीच काढून घेतला. त्यानंतर पूर्णपणे निस्तेज झालेल्या अश्वत्थाम्याने याचा सूड घेण्याचे ठरवले. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू तो युद्धात मारला गेला होता. त्यावेळेस त्याची पत्नी उत्तरा गर्भवती होती. द्रौपदीच्या 5 पुत्रांना मारूनही शांत न झालेल्या अश्वत्थामाने सुडापोटी उत्तरेच्या गर्भातील गर्भावर गर्भास्त्र सोडले. उत्तरेच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. सदैव हरिस्मरण करणारी श्रीकृष्ण भक्त उत्तरा हरीच्या आश्रयाला गेली. अंतर्यामी भगवंतानी सारे काही ओळखले आणि उत्तरेला अभय देत त्यांनी तिच्या गर्भाचे रक्षण केले. पुढे यथावकाश उत्तरा प्रसूत झाली. तिने एका पुत्राला जन्म दिला, तोच परीक्षित. उत्तम संस्कारात धर्मानुसार आचरण करीत परीक्षित मोठा झाला, राजा झाला. एकूण 3 वेळा त्याने अश्वमेध यज्ञही केले होते. परंतु एकदा शिकारीनिमित्त तो अरण्यात गेला असताना एक दुर्दैवी घटना घडली. वाट चुकलेला, एकटा पडलेला राजा परीक्षित भुकेने व्याकुळ होऊन कुठे काही निवारा मिळतोय का शोधू लागला. अचानक त्याला एक आश्रम दिसला. तो आश्रम शमीक ऋषींचा होता. राजाने आश्रमात प्रवेश केला तेव्हा शमीक ऋषी ध्यानात होते. भुकेने व्याकुळ झालेला परीक्षित राजा दैवगतीनुसार विवेकबुद्धी गमावून बसला आणि आपण श्रेष्ठ राजा असूनही हे ऋषी आपले स्वागत न करता ध्यानाचे सोंग घेऊन बसले आहेत असा अविचार करून राजा आश्रमाबाहेर गेला आणि गवतात मरून पडलेला साप उचलून आणून त्याने तो रागारागाने ध्यानस्थ बसलेल्या शमीक ऋषींच्या गळ्यात घातला. विपरीत बुद्धी विनाशकाले म्हणतात ती हीच. दुसऱ्याला दिलेला त्रास स्वतःलाच विनाकारण संकटात लोटत असतो. आणि इथे तर राजा परीक्षिताने एका कठोर तपस्वी ऋषींचा घोर अपमान केला होता. शमीक ऋषींचा पुत्र शृंगी याने हे दृश्य पाहिले आणि तो अत्यंत कोपायमान झाला. त्याने तात्काळ राजाला शाप दिला, हे पापी राजन, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुला दंश करेल आणि तू मृत्युमुखी पडशील. हीच तुझ्या पापकर्माची शिक्षा आहे. शृंगीची ही शापवाणी ऐकताच राजा परीक्षित भानावर आला. आपल्या हातून घडलेल्या महापातकाची त्याला जाणीव झाली.
ज्या अन्नपाण्याच्या लालसेमुळे हे पातक घडले ते अन्नपाणीच त्याने वर्ज्य केले. प्रायश्चित्त घेण्यासाठी अनेक ऋषींच्या मागे तो जाऊ लागला. मला मार्ग दाखवा अशी त्यांची करुणा भागू लागला. पण सर्व ऋषीमुनींनी या बाबतीत आपली असमर्थता दाखवली आणि राजा परीक्षित निराश झाला. शेवटी त्याने सर्व साक्षी भगवंताचीच प्रार्थना करण्याचे ठरविले आणि अनन्य भावाने तो त्याला विनवू लागला. पश्चाताप दग्ध परीक्षिताची भगवंतांना कणव आली. त्यांना माहीत होते की परीक्षिताला मिळालेला शाप खोटा ठरणारच नाही. त्या शापानुसार सारे घडून येणारच आहे. परंतु ज्या परीक्षिताचे गर्भावस्थेतही मी रक्षण केले त्या परीक्षिताला असे मरू देणे योग्य नाही. त्याला मृत्यू हा येणारच आहे, पण तो सुखकर मंगलमय यायला हवा असा विचार करून भगवंताने देवादिदेव महादेवाचा अवतार असलेल्या शुकाचार्य या परमविरागी महान तपस्वी प्रखर बुद्धिमान असलेल्या सत्पुरुषाला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. आज्ञेनुसार शुकाचार्य पृथ्वीवर अवतरले. त्यांच्या आगमनाबरोबर अचानक चोहीकडे शीतल प्रकाश पडला. पृथ्वीवरील ऋषीमुनींनी जाणले की शिवावतार शुकाचार्यांचे पृथ्वीवर आगमन झालेले आहे. राजा परीक्षिताला कोणत्याही नागापासून प्राणभय असू नये यासाठी गावाबाहेर एक मोठा महाल बांधण्यात आला. चारही बाजूला खंदक खोदून त्यात स्वच्छ पाणी सोडण्यात आले आणि 24 तास डोळ्यात तेल घालून पहारा ठेवण्यात आला. महालात राजा परीक्षित आपल्या शय्येवर डोळे मिटून खिन्नतेने पहुडला होता. शुकाचार्यांचे पृथ्वीवर आगमन होताच व्यासमुनीही तेथे हजर झाले. समवेत अनेक थोर ऋषीमुनीही होते. या साऱ्या जणांना मोठ्या आदराने महालात नेण्यात आले. पूर्ण श्यामल कृष्णवर्ण, अजानुबाहू, चेहऱ्यावर केसांच्या बटा रुळत आहेत अशी ती 16 वर्षांची अत्यंत तेजस्वी दिगंबर मूर्ती समोर पाहताच परीक्षिताने धावतच जाऊन त्यांच्या चरणांना मिठी घातली. त्याला अभय देत शुकाचार्य म्हणाले, राजन, तुझ्या आयुष्यातील फक्त 7 दिवस आता शिल्लक आहेत. हे 7 दिवस मी तुला श्रीकृष्ण कथा ऐकविणार आहे. या कथा जेव्हा मी ऐकल्या तेव्हा आनंदाने इतका बेभान झालो की हरिस्मरणात मला तहान भुकेचाही विसर पडला. एवढेच नव्हे तर माझे वस्त्रही कुठे केव्हा गळून पडले हेही मला कळले नाही. तरी या परमपावन हरिकथा मी हे 7 दिवस तुला ऐकवीन. तू त्या अनन्य भक्तीने श्रवण कर. तुला नक्की हरिदर्शन घडेल आणि तुझा मृत्यू अवश्य मंगलमय होईल. शुकमुनींच्या मुखातून हे आश्वासन ऐकताच परीक्षित हर्षभरीत झाला. त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाला. तेथे हजर असलेल्या व्यासमुनींनी आपल्या या दिव्य सुपुत्राकडे कौतुकाने नजर टाकली. त्यांना वाटले, मी लिहिलेल्या भागवताचे रहस्य माझा हा थोर विरागी पुत्र जेवढे जाणतो तेवढे मी देखील जाणत नाही. किती निर्विकार आहे हा. आता हा राजा परीक्षिताला भागवत कथा सांगेल आणि मीही त्या ऐकेन. अशा प्रकारे शुकाचार्यांच्या मुखातून हरिकथा ऐकण्यास तेथे जमलेल्या सर्व ऋषीमुनींनी हर्षभरीत होऊन मोठ्याने हरिनाम गजर केला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा सहस्त्रपादा सहस्रकारा क्षीरसागरा शेषशयना. श्रोते हो, भागवताचा वक्ता असावा शुकाचार्यांसारखा आणि श्रोता असावा परीक्षितासारखा. बोला श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाची सुरुवात होत आहे. सर्वप्रथम पूर्वार्ध ऐकूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. 7 दिवसात मुक्ती देणारा अपूर्व ग्रंथ भागवत. याच्या श्रवणाने अनंत जन्मात साधना करूनही न मिळणारी दुर्लभ मुक्ती राजा परीक्षिताला 7 दिवसात मिळाली. भागवतातील श्रीकृष्ण लीला श्रवण पठण हे ज्ञान, वैराग्य आणि कृष्णप्रेम वाढविणारे आहे. भागवत कथा श्रोत्यांना कृष्णप्रेमाचे वेड लावणारी आहे. तेव्हा आता कथानक पुढे पाहूया. राजा परीक्षिताला भागवत ऐकवण्यासाठी शुकमुनी आसनस्थ झाले.
त्यांनी समोर श्रवणासाठी आसनस्थ झालेल्या परीक्षिताकडे एक नजर टाकली आणि ओळखले की याचा संसार मोह नष्ट होत आलाय. आता हीच वेळ आहे याला हरिकथा ऐकवण्याची, जेणेकरून भगवंताची आसक्ती निर्माण झाल्याने हा शापमुक्त होऊन मोक्षाच्या दिशेने जाईल. शुकाचार्याने हात जोडून सर्वप्रथम श्री गोपाल कृष्णाची प्रार्थना केली. हे भगवन, आपण माझ्या हृदयात विराजमान होऊन आपली कथा आपणच सांगावी आणि जो कोणी या कथा अत्यंत भक्तिभावाने ऐकेल त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करावे. शुकमुनींनी श्रीकृष्ण लीला सांगण्यास प्रारंभ केला. म्हणाले, राजन ऐक. पृथ्वीवर राक्षसी प्रवृत्ती प्रबळ झाल्या. सज्जनावरील दुर्जनांचे अत्याचार वाढू लागले. सज्जन दुःखी असुरक्षित झाले आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या भगवंत वचनानुसार दुर्जनांचे पारिपत्य करून सज्जनांना अभय देण्यासाठी भगवंतांनी पृथ्वीवर अवतीर्ण होण्याचे ठरविले. मथुरेत वसुदेव देवकी या सच्छील जोडप्याच्या पोटी मनुष्य रूपात जन्म घेण्याचे ठरले. कोण होते हे वसुदेव देवकी, ज्यांच्या पोटी साक्षात भगवंत जन्म घेणार होते? तर ती कथा ऐकूया. मथुरा नगरीत राजा उग्रसेन राज्य करीत होता. उग्रसेनाचा भाऊ देवक, देवकाची सुंदर सच्छील कन्या देवकी. ती उपवर होताच यादव वंशातील एक शूरवीर आणि राजा उग्रसेनाचे मंत्री आणि कुंतीचे बंधू वसुदेव यांच्याशी तिचा विवाह संपन्न झाला. उग्रसेन राजाचा पुत्र कंस हा पराक्रमी होता जरूर, परंतु तो अत्यंत दुराचारी आणि क्रूरही होता. निष्पाप प्रजेवर अत्याचार करीत तो त्यांना सळो की पळो करून सोडे. परंतु या कंसाचे आपल्या या चुलत बहिणीवर म्हणजे देवकीवर मनापासून प्रेम होते. तिच्या विवाहाप्रसंगी त्याने स्वतःहून आनंदाने वरातीत वधूवरांना नेणाऱ्या रथाचे सारथ्य पत्करले होते. वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला आणि वधूवरांची वरात निघाली. वरात अर्ध्या वाटेवर आली आणि अचानक आभाळात विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाट ऐकू आला आणि एकाएकी आकाशवाणी झाली. हे कंसा, आजपर्यंत तू तुझ्या निरपराधी जनतेवर अनेक अत्याचार केलेस. त्या भाबड्या जनतेने ते निमूटपणे सहनही केले. पण आता मात्र तुझ्या अपराधांची शिक्षा मिळण्याची वेळ आली आहे. ज्या वसुदेव देवकीच्या विवाहानिमित्त रथ सारथ्य तू करीत आहेस त्या वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करून तुला त्या अपराधांचे प्रायश्चित्त देईल. ही आकाशवाणी ऐकताच आत्तापर्यंत आनंदाने रथ हाकणारा कंस गर्भगळीत झाला, भयभीत झाला. भयाची जागा त्याच्या मूळ क्रूर संतापी स्वभावाने घेतली आणि आत्तापर्यंत ज्या बहिणीवर प्रेम केले तिचाच वध करण्यासाठी तो तलवार परजीत तिच्या अंगावर धावून गेला. भीतीने थरथर कापत असलेली देवकी घाबरून वसुदेवाच्या आश्रयाला गेली. तिला संरक्षण देत वसुदेव कंसाला म्हणाले, थांब कंसा, पुढे येऊ नकोस. प्रथम मी काय सांगतोय ते ऐक. आकाशवाणीनुसार तुला आमच्या 8व्या पुत्रापासून प्राणभय आहे ना, तर मी तुला आत्ता इथेच वचन देतो की माझी आणि देवकीची सर्वच्या सर्व बाळे जन्मताच मी तुझ्या स्वाधीन करीन. पण आता मात्र तू देवकीवरचा राग सोड आणि हा विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडू दे. वसुदेवांच्या शांत धीरगंभीर वचनाचा परिणाम कंसावर झाला आणि तो शस्त्र घेऊन मागे फिरला. विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. यथावकाश वसुदेव देवकीला पहिल्या बाळाची चाहूल लागली आणि घाबरलेल्या कंसाने ते कळताच ताबडतोब त्यांना कारागृहात कैदी केले. वसुदेवाची द्वितीय पत्नी रोहिणी हिलाही त्यांच्याबरोबर बंदिवासात पाठविण्यात आले. जन्माला आलेले पहिले अपत्य व त्यानंतर जन्मलेली 7ही बाळे वसुदेवाने आपल्या वचनानुसार कंसाच्या स्वाधीन केली. क्रूर कर्मा कंसाने अत्यंत निर्दयपणे त्या सर्व बाळांना ठार मारले.
निरपराध बहिणीची 7 बाळे ठार मारणाऱ्या कंसाचा सर्व नगरवासीय द्वेष करू लागले. कारागृहात वसुदेवाची द्वितीय पत्नी रोहिणी गर्भवती होताच वसुदेवाने तिला गोकुळातील आपला परममित्र नंद याच्याकडे पाठवून दिले. नंद गोकुळ गावचा पाटील आणि दुग्ध व्यवसाय करणारा होता. गोकुळात रोहिणीने ज्या बाळाला जन्म दिला त्याचे नामकरण बलराम असे करण्यात आले. बलराम हा शेषाचा अवतार मानला जातो. रामजन्मात रामाचा धाकटा बंधू लक्ष्मण म्हणून तो नारायणासोबत राहिला, तर कृष्ण जन्मात कृष्णाचा वडील बंधू म्हणून शेषाने बलरामाचा अवतार घेऊन सोबत केले. इकडे कारावासात देवकीने 8वा गर्भ धारण केला आणि कंसाने त्यांच्यावरील पहारा कडक केला. ते दोघंही उभयता सतत ईश्वर नामात मग्न राहू लागले. श्रीकृष्ण जन्मकथा आता ऐकूया. श्री गणेशाय नमः. देवकीचे 9 महिने भरत आल्याचे कळताच कंसाने कारागृहातील सर्व सेवकांना अतिदक्षतेचे आदेश दिले आणि मग ती परमशोभायमान घटिका आली. चंद्र रोहिणी नक्षत्रात आला. दिशा स्वच्छ झाल्या. आकाश निरभ्र झाले. नदीचे पाणी निर्मलतेने वाहू लागले. शीतल सुगंधी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आसमंत आल्हाददायक झाला. समस्त ऋषीमुनी ध्यानातून बाहेर आले आणि ईश्वरी अवताराची आतुरतेने वाट पाहू लागले. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीची मध्यरात्र झाली आणि एक नवल घडले. वसुदेव देवकी बंदिवासात असलेल्या त्या कारागृहाच्या कोठडीत एकाएकी सगळीकडे शीतल नजरेला सुखावणारा असा दिव्य प्रकाश पडला आणि चतुर्भुज नारायण 8 वर्षांच्या बालकाच्या रूपात तेथे अवतीर्ण झाले. शंख चक्र गदा पद्म धारण केलेली ती अत्यंत तेजोमय बालमूर्ती पाहताच देवकी वसुदेव हरखून गेले. त्यांनी नारायण स्तवनास प्रारंभ केला. त्यांच्याकडे प्रसन्नतेने पाहत भगवंत म्हणाले, माझ्या या चतुर्भुज स्वरूपाचे दर्शन घ्या आणि 11 वर्षे या स्वरूपाचे स्मरण करीत राहा. मी अवश्य आपल्या भेटीला येईन. पण आता मात्र मला जन्म देऊन प्रकट होणाऱ्या माझ्या स्वरूपाला तातडीने गोकुळात नंदाचे घरी घेऊन जावे. विलंब नको. वसुदेव देवकीने नारायणाच्या चरणावर मस्तक ठेवले. भगवंत अंतर्धान पावले आणि त्यानंतर देवकीने बाळाला जन्म दिला. जन्मलेल्या बालकाच्या स्वरूपाचे वर्णन ते काय करावे. साक्षात हरीचेच रूपडे ते. घननीळ श्यामल वर्ण, अत्यंत गोंडस लोभसवाणे शरीर, डोक्यावरील कुरळे केसांचे जावळ, चेहऱ्यावरील मोहक हास्य असे ते तेजपुंज दैवी बालक जन्मताच पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होते. बाळाचे रूप निरखणाऱ्या वसुदेव देवकीचे भान हरपले. डोळ्यांतून अश्रूंचा पूर लोटला. त्याच्या दर्शनाने धन्यधन्य होत दोघांनी नारायणाच्या त्या स्वरूपात साष्टांग नमन केले. स्वर्गातून देवदेवतांनी आणि पृथ्वीवरील समस्त थोर ऋषीमुनींनी मानवी अवतार घेतलेल्या नारायणाचे दर्शन घेतले आणि ते धन्य झाले. बाळाच्या त्या दैवी रूपाकडे पाहता पाहता देवकी भानावर आली. या बाळाचा आता विरह होणार या विचाराने ती त्याला कवटाळून धाय मोकलून रडू लागली. वसुदेवाने मात्र डोळ्यातले अश्रू आवरले. धीरोदात्तपणे ते बालक त्याने आपल्या छातीशी घट्ट धरले आणि जवळच्या एका मोठ्या टोपलीत बाळासाठी मऊ कापडाची बिछायत रचली आणि ती टोपली घेऊन वसुदेव कारागृहाच्या प्रवेशद्वारापाशी आले. पहारेकरांच्या नजरेतून सुटून या बंद दारातून बाहेर पडणार कसे या विचारात असलेल्या वसुदेवाला अचंबित करणारे दृश्य समोर दिसले. कारागृहाची दारे सताड उघडी आणि पहारेकरी गाढ निद्रेत होते. योगमायेच्या अंमलाने हे सारे घडून आले होते. वसुदेव घाईघाईने गुपचूप बाहेर पडले. पण बाहेर येऊन पाहतात तो काय, प्रचंड पावसाचे थैमान सुरू होते. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट याकडे दुर्लक्ष करीत वसुदेव यमुनेच्या दिशेने पावले टाकू लागले, झपझप पावले टाकू लागले. बलरामाने शेषनागाच्या रूपात तेथे अवतीर्ण होऊन बाळावर छत्र धरले. वसुदेव यमुना तीर येऊन पाहतात तो तिला प्रचंड पूर आलेला. सू सू करीत पाणी फुसांडत होते. पण यमुना पार केल्याशिवाय पलीकडील गोकुळात जाणार कसे. वसुदेवाने टोपली डोक्यावर घेतली आणि भगवंतांचे नामस्मरण करीत
नदीच्या पाण्यात पाऊल टाकले आणि ते मार्गक्रमणा करू लागले. यमुना नदीच्या लक्षात आले की स्वये भगवंत माझ्या जलातून प्रवास करीत आहेत आणि ती आनंदाने शहारली, मोहरली. तिला प्रभुचरण स्पर्शाची ओढ लागली आणि तिचा जलप्रवाह बेभानपणे वर वर चढू लागला. छातीपर्यंत पाणी येताच हबकलेल्या वसुदेवांनी टोपली घट्ट धरली. एवढ्याच आभाळात वीज चमकली आणि आकाशवाणी झाली, वसुदेवा, भगवत चरण स्पर्शासाठी यमुना आतुरली आहे. हे शब्द कानी पडताच वसुदेव मनोमन काय ते समजले. त्यांनी डोक्यावरली टोपली खाली घेतली आणि छातीची घट्ट धरून ठेवली. आत असलेल्या बाळकृष्णाने आपली इवली इवली सुकुमार पावले टोपलीतून हळूच बाहेर काढली आणि यमुनेच्या पाण्याला त्या पावलांचा स्पर्श झाला. मात्र यमुना आनंदाने मोहून गेली. प्रभुचरणावर एक कमलपुष्प अर्पण करून भक्तिभावाने तिने वंदन केले. पृथ्वीवर अवतरल्यानंतर भगवंतांच्या चरणांचा प्रथम स्पर्श यमुनेला झाला. ती धन्य धन्य झाली. दर्शन घेऊन यमुना माघारी फिरली आणि आता मात्र पाणी सरसर उसरू लागले. वसुदेव निर्धोकपणे चालत पैलतीरी गोकुळात आले. नंद यशोदेच्या घरी येऊन पाहतात तो सारी जनता योग मायेच्या प्रभावाखाली गाढ निद्रेत होती. वसुदेवाने पाहिले यशोदेच्या कुशीत नवजात कन्या पहुडली होती. वसुदेवाने आपल्या टोपलीतले गोजीरवाणे बाळ अलगद देवकीच्या कुशीत ठेवले आणि यशोदेच्या कुशीतली कन्या आपल्या टोपलीत नीट सांभाळून ठेवली. इथे चूक झाली आहे सांगण्यात. वसुदेवाने आपल्या टोपलीतले गोजीरवाणे बाळ अलगद यशोदेच्या कुशीत ठेवले आणि यशोदेच्या कुशीतली कन्या आपल्या टोपलीत नीट सांभाळून ठेवली. एकवार आपल्या बाळाकडे डोळे भरून पाहात त्याचे रुपडे आपल्या हृदयात साठवून ठेवीत वसुदेव अतिवेगाने तिथून निघून मथुरेत पोहोचले. डोळे गाळीत बसलेल्या देवकीच्या मांडीवर ते कन्यारत्न ठेवून वसुदेवाने पुन्हा सर्व बंधनांचा स्वीकार केला. देवकीच्या मांडीवर ठेवलेली कन्या मोठमोठ्याने रडू लागली आणि सेवक पाहेरकरी जागे झाले. कन्या झाल्याचे वृत्त कानी पडताच कंस धावतच कारावासात आला. परंतु देवकीचे 8वे अपत्य पुत्र नसून कन्या असल्याने हताश होऊन काय करावे ते समजून तो तसाच उभा राहिला. पण मग देवकीचे ते 8वे बाळ असल्याने आकाशवाणीनुसार तेच आपला कर्दनकाळ आहे, मग ते पुत्र असो वा कन्या असा विचार करून त्याने त्या कन्येला बाहेर नेऊन शिळेवर आपटण्याचा पवित्रा घेतला. मात्र ती कन्या त्याच क्षणी त्याच्या हातातून निसटली आणि आभाळात उंच गेली. कारण ती कन्या सामान्य बालक नसून साक्षात आदिमाया होती. आदिमाया कधी कोणाच्या हाती लागली आहे का? आदिमायेने आभाळात उड्डाण करून अष्टभुजा भद्रकाली जगदंबेचे रूप धारण केले आणि कंसाकडे संतापाने पाहत ती ओरडली, अरे पाप्या चांडाळा, तुझा काळ तर जन्माला आलाच आहे आणि गोकुळात सुखरूप आहे तो. हे ऐकताच रागाने भीतीने वेडापेसा झालेला कंस थैथयाट करीत किंचाळू लागला, मी त्याला सोडणार नाही, ठार मारीनच. आदिमाया त्याच्याकडे पाहत हसत आभाळात अदृश्य झाली. गोकुळात योगमायेचा अंमल नाहीसा होताच यशोदा, आनंद आणि घरदार जागे झाले. पाहतात तो यशोदेच्या कुशीत दैदिप्यमान गोंडस पुत्र. त्या बालकाच्या दिव्य दर्शनाने सारे हरखून गेले आणि सारीकडे ही बातमी क्षणार्धात पसरली. नंदाच्या घरी लल्ला जन्मला आहे असा गजर करीत सारे गोकुळवासी लल्लाच्या दर्शनार्थ नंदाच्या घराकडे धावत सुटले. गोपींच्या वेण्यामधून फुले गजरे खाली पडू लागले. त्यांची वस्त्रे सैरभैर झाली, परंतु कुणालाही त्याचे काहीही भान नव्हते. प्रत्येकाला फक्त लल्ला पाहायचा होता. अंगठा चोखत यशोदेच्या मांडीवर पहुडलेल्या त्रिभुवन सुंदर देखण्या बाळाला पाहताच लेकुरवाळ्या गोपींना पान्हा फुटला. लल्लाच्या आगमनाने नंदाचे घर सारे गोकुळच आनंदाने गजबजून गेले. आता इथे पहा, यशोदा म्हणजे कोण? तर सर्वांच्या यशाची इच्छा धरणारी मैया. नंद म्हणजे कोण? तर आपल्या वाणी, वर्तन, व्यवहार आणि विचार यातून स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देणारा तो नंद. म्हणूनच नंद यशोदेच्या घरी परमानंद परमेश्वर अवतरले. जो दुसऱ्याला दुःख देईल असे न वागता
सदैव आनंद देऊन आशीर्वाद प्राप्त करून घेईल त्याच्या घरी सर्वेश्वर नक्कीच प्रकट होतो. तर अशा प्रकारे जिकडे तिकडे आनंदमय वातावरणात बाळाच्या 12व्या दिवशी गर्ग मुनींच्या हस्ते बाळाला पाळण्यात घालण्यात आले आणि नामकरण केले गेले कृष्ण. बोला श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.